अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र हृदय नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी। सन्माननीय विचारपीठ, सर्व संतजन आणि उपस्थित सर्व माता भगिनी, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भामचंद्र डोंगर इथं वैराग्याच्या घरामध्ये आराधना केली आणि तिथं ग्रंथ लिहिला। त्या भामचंद्र डोंगराला पोखरण्याचं काम सध्या चालू आहे। 2011 ला राज्य सरकारने या भामचंद्र डोंगराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलं, पण बेकायदेशीरपणे कंपन्यांनी आणि MRDC याच्यावरती हरकती घेतल्या आणि आज या डोंगराला खोदण्याचं काम चालू आहे। या कार्यासाठी 2007 पासून या आंदोलनाचे प्रणेते आदरणीय मधुसूदनजी महाराज पाटील हे सातत्याने लढा देत आहे आणि हा लढा देत असताना त्यांनी जे या डोंगराचे ऐतिहासिक असे पुरावे गोळा केले आणि या सर्वांच्या नाकी नऊ आणण्याचं काम केलं, म्हणून हे चर्चेसाठी तयार होत नाही। ते पुरावे यांनी जाळून टाकले। संतभूमी संरक्षण संघर्ष समितीचं कार्य काय आहे तर या भामचंद्र डोंगरांचं संवर्धन, जतन आणि संरक्षण झालं पाहिजे, ते कार्य संतभूमी संरक्षण समिती करत आहे। म्हणून यांनी ते पुरावे जाळले, महाराजांवरती प्राणघातक हल्ले केले, महाराजांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। पण त्यांना मी सांगू इच्छितो, तुम्ही महाराजांची म्हणजे झोपडी तिथली जाळण्याचं काम झालं डोंगरांवरचं, की विसरलो तरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही। छाटले तरी पंख माझे पुन्हा उडेल मी, मजला अडवू शकेल अशी अजून ती भिंत नाही। माझी झोपडी जाळण्याचे झाले तर काही कावे, पण संतभूमी संरक्षण संघर्ष समितीची झोपडी जळेल अशी आग तुमची ती ज्वलंत नाही। येतील वादळे खेटेल तुफान, पण अशा वादळांना अडखळून संतभूमी संरक्षण संघर्ष समितीच्या पावलांना थांबणे पसंत नाही। ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाला भक्ती चळवळ म्हटलं, भक्ती चळवळ जरूर आहे, पण ती सामाजिक चळवळ सुद्धा आहे आणि या सामाजिक चळवळीचं बीज या मातीमध्ये रुजवण्याचं कार्य जगद्गुरु तुकोबारायांनी केलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात, समाज हा परिवर्तनशील आहे, परिवर्तन घडवावं लागतं तेव्हा परिवर्तन घडतं आणि समाज परिवर्तन घडवणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे, कारण आपण त्या समाजाचे घटक आहोत याची जाणीव अगोदर व्हावी लागते। आणि म्हणून ही जाणीव जर आपल्याला कुणी करून दिली असेल तर ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी करून दिलेली आहे। त्या जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या विचाराने या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन झालं, की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करत असताना जी शहाजी महाराजांनी त्यांना जी राजमुद्रा दिली, ती राजमुद्रा 4 भिंतीच्या आतमध्ये बसून लिहिल्या गेली नाही, तर या महाराष्ट्राच्या मातीला आपल्या रक्ताने लाल केलं तेव्हा या राजमुद्रेचं रक्षण झालेलं आहे। पण आज त्या राजमुद्रेची सुद्धा तोडफोड झालेली आहे। प्रति बच्चन लेखेव वरती नूर विश्ववंदिता शाह हसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, त्याच्यामधलं शाह हसुनो शिवशैषा हे काढून टाकण्यात आलेलं आहे आणि तिथं महाराष्ट्र राज्य भद्राय राजते लावून टाकलेलं आहे। आणि आपल्याला सांगण्यात काय येते की हम खतरे में है, हिंदू खतरे में है, पण खतरा आहे कुणापासून? आज आपल्या संतभूम्या फुटत आहे, आपल्या तीर्थस्थानी असलेल्या नद्या हे प्रदूषणाने म्हणजे गहिवरल्या जात आहे, पण धोका कुणापासून आहे? काही धोका कुणापासून नाही। हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था, मेरी कष्ट की डुबी वहां जहां पाणी कम था। अजूनही शत्रूची लढण्याची आणि समोरासमोर येऊन हिम्मत नाही, कारण या मातीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आणि संस्कार रुजलेले आहे। अजूनही शत्रू घाबरते, पण आपल्यानीच आपला घात केला हा इतिहास 13व्या शतकापासूनचा आहे। देवगिरीचा रामदेवराय राज्याचा ऐश्वर्य आपलं साम्राज्य होतं, ते हेमांद्री नावाच्या कपटी माणसाने आपल्या रामदेवराय राजाचा घात केला आणि ते देवगिरीचं राज्य संपुष्टात आलं। पुढे ज्ञानोबारायांना सुद्धा त्रास आपल्यानी दिला, जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा बुडवली, त्यांना सुद्धा स्वकीयांशीच लढावं लागलं, छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वकीयांशीच लढावं लागलं, संभाजी महाराजांना सुद्धा स्वकीयांशीच अगोदर लढावं लागलं, कारण
शत्रूंची अजूनही हिंमत नाही. म्हणून आजही हा भामचंद्र डोंगर आझाद करत असताना आपल्याशीच लढावं लागत आहे. हा डोंगर फोडायला पाकिस्तान येत आहे नाही, आपलेच आहे. म्हणून ही भूमी वाचली पाहिजे यासाठी 10 मार्च रोजी आझाद मैदान मुंबई येथे आमचे गुरुवारे मार्गदर्शक वासुदेव महाराज शास्त्री आहे. आम्ही संत भूमी संरक्षण संघर्ष समितीची महाराष्ट्रातील म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये समिती तयार केलेली आहे आणि त्या समितीच्या वतीनं आणि पूर्ण जास्तीत जास्त संख्या मधुसूदनजी महाराजांच्या नेतृत्वात तिथं हजर करण्याचं काम करू. मगाशी महाराज बोलले की जेलात जरी जाण्याचं काम पडलं, गोळ्या जरी खाण्याचं काम पडलं तरी आम्ही त्यांच्यातली हिम्मत सुद्धा नाही गोळ्या झाडण्याची. अरे वो क्या उठाएंगे तलवार जिनके बाजुओं में दम नहीं, वो क्या चलाएंगे गोली जिनके सीनों में दम नहीं, लड़ते हैं बेजुबानों से जरा संत भूमि संघर्ष समिति से लड़कर देखो, खंजर भी तेरे और टुकड़े भी तेरे. इतिहास आहे संत भूमि संघर्ष समितीचा. आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी इथल्या भूमीसाठी श्रद्धा निष्ठा काय असावी लागते हे संभाजी महाराजांनी आपल्या जीवाचं पुष्प केलं आणि या महाराष्ट्राच्या मातीसाठी अर्पण केलं. त्या विचारानं आपल्याला आता प्रेरित व्हावं लागणार आहे आणि त्या भावनेनं आपला भामचंद्र डोंगर जे संभाजी महाराजांनी या भूमीसाठी म्हणजे संवेदना व्यक्त केली आपणही तशी केली पाहिजे की भामचंद्र डोंगर कोई जमीन या पत्थर का टुकड़ा नहीं, ये जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये वंदन की भूमि है, ये अभिनंदन की भूमि है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है, इसका कंकर कंकर शंकर है. हम जिएंगे तो इसके लिए और मरेंगे तो इसके लिए और मरने के बाद हमारी अस्थियां जो ये इंद्रायणी में बहती जाएगी और उसे कोई कान लगाकर सुनेगा तो ये कही आवाज आएगी कि भामचंद्र भगवान की जय, भामचंद्र भगवान की जय. म्हणून या भूमीसाठी संभाजी महाराजांनी जे पुष्प अर्पण केलं आणि निष्ठा दाखवली ती निष्ठा आपल्याला दाखवण्याची वेळ आलेली आहे कि देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, तेजपुंज तेजस्वी आंखें निकाल गई पर झुका नहीं, दिव्य दृष्टि राष्ट्रोन्नति का भव्य स्वप्न कभी मिटा नहीं, भारत माँ के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था, है तुझ्या दुनिया में कोई जैसा शंभू राजा था, जैसा शंभू राजा था. या विचाराने प्रेरित होऊन आपल्याला भामचंद्रगड वाचवायचा आहे. आता देह जावो अथवा राहो मी एवढंच सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो. रामकृष्ण.